स्वादिष्ट मालिकेच्या मध्ये आपल्या सर्व खवय्यांचं या खाद्य सफरीत मनपूर्वक स्वागत। मंडळी, जानेवारी महिना आणि पौष महिना पौष महिना आणि जानेवारी महिना याचं एक वेगळं समीकरण आहे। पौष महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत। तर मकर संक्रांतीचा सण यावर्षी कसा साजरा करायचा, कुठल्या मुहूर्तावरती साजरा करायचा? मकर संक्रांती 2026 मध्ये मकर संक्रांत 14 का 15 जानेवारीला। मकर संक्रांती कधी साजरी केली जाणार? ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात। हिंदू दिनदर्शिकेनुसार 2026 मध्ये यावर्षी मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल। हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवतो। सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल, उत्तरायण, माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो। मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते। सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो, जो आध्यात्मिक प्रकाश, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो। हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना, पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई अर्पण करतात। मकर संक्रांती 2026 पुण्यकाळ। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। या काळात काही कामे केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटं। मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते 4:58 पर्यंत, दुपारी 3:13 4:58 एकूण 1 तास 45 मिनिटं। मकर संक्रांतीचा सण हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो। दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो। या दिवशी दान धर्म, स्नान आणि पूजाविधी याला विशेष महत्त्व आहे। मात्र यावर्षी मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे। तसेच यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी तिथीचा योग जुळून आलेला आहे। त्यामुळे मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल आपण पाहूया। यावर्षी मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारीला आहे। सूर्य दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे पुण्यकाळाची सुरुवात ही सकाळी 8:42 सुरू होईल। यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग आहे, त्यामुळे यावर्षी सूर्यदेवाबरोबर भगवान विष्णूंची कृपाही लाभेल। म्हणूनच यावर्षी मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा होईल। मकर संक्रांतीला तांदूळ आणि खिचडीचे दान करा। यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी तिथीचा योग आहे, त्यामुळे या दिवशी तांदळाचे सेवन न करता तुम्ही ते दान करू शकता। त्यानंतर तुम्ही 17 जानेवारी खिचडी बनवू शकता आणि खिचडीचे दान पुण्यही करू शकता। मकर संक्रांतीला काय करावे? यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी आणि संक्रांती दोन्ही तिथी आहेत, त्यामुळे या दिवशी तीळ, गुळ, गरम कपडे किंवा खिचडी दान करा। या दिवशी दानधर्म केल्याने पापांचा नाश होतो। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा व इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करा। तसेच या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण वगैरे करावे। मकर संक्रांतीच्या दिवशी घरात तिळाची पोळी करून देवाला नैवेद्य दाखवावा। तसेच लहान मोठ्यांनी सर्वांना तिळगुळ वाटावे। विवाहित स्त्रिया या दिवशी रामाचा ओवसा करतात। राम मंदिरात जाऊन सुवासिनी एकमेकींना हा ओवसा देतात आणि तिळगुळ देऊन तोंड गोड करतात। मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व। पौराणिक कथांमध्ये मकर संक्रांतीचा उल्लेख आढळतो। महाभारत काळात भीष्म पितामह जेव्हा बाणांच्या शय्येवर झोपले होते तेव्हा त्यांनी मकर संक्रांतीला आपले प्राण न सोडण्याची प्रतीक्षा केली होती। भीष्म पितामह यांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच आपले प्राण त्यागले होते, म्हणून मकर संक्रांतीला उत्तरायण हा काळ खूप पुण्यदायी मानला जातो। मकर संक्रांती 2026 तारीख आणि दान आणि स्नानाचा शुभ मुहूर्त। वैदिक पंचांगानुसार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 संक्रांती लागणार आहे।
मकर संक्रांती 2026 पुण्यकाळ दुपारी 3:13 ते सायंकाळी 5:45 असेल. पुण्यकाळाची एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटं आहे. तसेच महापुण्यकाळ हा 3:13  4:58 असेल. त्यामुळे महापुण्यकाळाचा कालावधी हा 1 तास 45 मिनिटं राहील. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवीन पदार्थांसाठी आमचं स्वादिष्ट माहिती किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. चॅनलवरती सर्व व्हिडिओज आपल्या आप्तेशांना शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. कारण असे व्हिडिओ जेव्हा आम्ही यूट्यूबवरती घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून सर्वप्रथम द्यायला लागते. तर तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट माहिती किचन हे चॅनल पाहत राहा. धन्यवाद.